मला अतिशय आनंद होतोय सांगायला की मला जलसंपदा खातं मिळालं आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले असतील, तापी खोऱ्यातले असतील, विदर्भामध्ये खूप मोठी कामं, रिव्हर लिंकिंगचे विषय आहेत. त्याचबरोबर कोकण इथलाही मोठा प्रश्न सगळ्या सिंचनाचा आहे, पाण्याचा आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा मेट्रोपॉलिटन सिटीचा आहे. मला वाटतं तो सोडवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. खात्यामध्ये 2 मंत्री आहेत हे खरं आहे, पण मला वाटतं खात्याची व्याप्ती एवढी आहे की एका मंत्र्यापेक्षा 2 मंत्री असलेले अधिक सोयीचं होईल झालेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता खूप वेगाने आम्ही कामाला लागू आणि आपल्याकडे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते बघा तुम्ही अतिशय गतीने आम्ही ते मार्गी लावू. माननीय पंतप्रधान माननीय मोदीजी यांचं हे स्वप्न आहे की ज्या भागामध्ये ड्रायझोन आहे म्हणजे तिथे पाणी कमी आहे त्या भागामध्ये जास्त भागातील पाणी विपुलतेतून तिकडे जे न्यायचं आहे, रिव्हर लिंकिंग करायचं आहे, नदीजोड प्रकल्प करायचे आहेत आणि सर्व महाराष्ट्र हा सर्व बागायत करायचा आहे. शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी केंद्र सरकारची मोठी मदत पुढे या खात्याला होणार आहे. मी आपल्याला ते सांगतो की आता कुठलेही प्रश्न राहणार नाही. मी मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न आता शिल्लक राहणार नाहीत. जळगाव जिल्ह्यातलेच नाही, माझ्याकडे तापी खोरा आहे, माझ्याकडे विदर्भ आहे, माझ्याकडे कोकण आहे, त्या तिन्ही भागातले आणि विखे पाटील साहेब पण आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, सगळ्या भागामध्ये विशेष करून माननीय मोदींचं लक्ष सगळं या खात्याकडे आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, शेताला त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे, इंडस्ट्रीला पाणी असलं पाहिजे, पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे. यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघंही जण अतिशय वेगाने हे सगळे प्रश्न मार्गी लावू. जळगाव जिल्ह्यातील 26,000हून अधिक शेतकऱ्यांचं ठिबकचं अनुदान 150 कोटी शेतकऱ्यांना निश्चित त्यासाठी माझ्याकडे मागणी पण आलेली आहे, भेटले आहेत मला काही लोक. लवकरच मला वाटतं या आठवडाभरामध्ये आम्ही तो प्रश्न संपतो. पदभार बघू आता 25 तारीख आहे परवाची, थोडं इथेही कार्यक्रम आहेत, ते आटोपले की 2-3 दिवसामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेला पदभार घेईन. नाही आता पक्ष तिन्ही पक्षाची महायुती आहे, जे नेते ठरवतील तो इथे पालकमंत्री होईल. आमच्यामध्ये काही वादविवाद नाही, कुठे भांडतो. तुम्ही सगळं महाराष्ट्राचं बघतायत, किती वाद चाललेले आहेत. आपल्याकडे वाद आहेत का? कुठे आलं का क्लेम करायमध्ये गिरीशवाणी म्हणतायत का, सावकारे म्हणतायत का, गुलाबभाऊ म्हणतायत, असं कुठेच नाही आहे. पक्ष महायुती आहे, त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. इच्छा आहे, आपला जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, पालकमंत्रीचे व्हावं अशी इच्छा आहे. तरी 3 पक्ष असल्यामुळे बाकी आमचे मित्र पक्ष आहेत, त्यामुळे अडचणी आहेत, त्याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे मला वाटतं शेवटी जो निर्णय संगनमताने सगळं आमच्या सर्वानुमते होईल तो होईल. आता मी काही भविष्यकार नाही आहे, मी हे कसं सांगू. निश्चित अनिल पाटील सुद्धा मागच्या काळामध्ये मंत्री होते. खरं म्हणजे ते खूप नशिबान आहेत. आम्ही 20-20, 25-25 वर्ष आमदार राहिलो, विरोधी पक्षात 20-20 वर्ष राहिलो, त्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळालं होतं 21व्या-22व्या वर्षी काहीतरी. पण अनिल पाटील खूप नशिबान पहिल्याच टर्ममध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांना 2.5 वर्ष काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मला वाटतं की यावेळेला त्यांची संधी मिळालेली नाही. यावेळेला संख्याच आमची एवढी मोठी 237 सर्व मिळून महायुतीचे सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे मग काही सिनियर लोकांना त्या ठिकाणी संधी द्यावी लागली, त्यामुळे त्यांचा नंबर यावेळेला कमी झाला. पण तरी पण ते नाराज नाहीत, मी आपल्याला सांगतो. कारण मला त्यांची चर्चा झाली, त्यांचं बोलणं झालं, ते कुठेही नाराज नाहीत. त्यांनी उलट ते सांगितलं की पहिल्यांदाच मला इतकं काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आता पुढे मागे होईल तेव्हा होईल, पण आता मी नाराज नाही, ते कामाला लागलेले आहे. पुण्यासोबत बीड आणि परभणी. हां चला, जय श्रीराम. पुणे आणि बीड परभणीच्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.